नमस्कार मंडळी, मी नेहा सपकाळे. चेतनशक्तीच्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना निरोगी राहण्याच्या शुभेच्छा. तुम्हाला भरभराट होऊ दे, समृद्धी मिळू दे. आता थोडंसं आपण वळूया. नवीन वर्षाचा काय काय संकल्प सोडवला आहे? कोण म्हणेल मी सकाळी सकाळी फिरायला जाणार, कोण म्हणते मी रनिंग करायला जाणार, काही म्हणतात मी सायकलिंग करायला जाणार, काही म्हणतात मी आता जिम जॉईन करणार, आणि काही जण म्हणतात आम्ही योग साधना सुरू करणार, आता योगा क्लासेस जॉईन करणार. मग आज जरा आपण थोडासा उहापोह करणार, तो कुठल्या विषयावरती, जिम की योगा? पण प्रत्येकाच्या घरामध्ये आता कसं झालेलं आहे ना, थोडंसं आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये थोडासा वाद संवाद असा चालू झालेला आहे की नवीन पिढी म्हणते जिममध्ये इम्युनिटी वाढते किंवा जिममध्ये गेलं म्हणजे आम्ही निरोगी राहतो, आम्हाला शरीर प्रकृती बनवायची. आणि जी आपली आधीची पिढी आहे 50च्या आसपासची, ती म्हणते नाही योगा क्लासला जा, योग वर्गांमध्ये तुला प्राणायाम शिकवतील, चिडचिडेपणा कमी होईल, म्हणून त्यांचा कल असतो योग साधनेकडे. मग होतं काय, जे आपल्या घरातली वडील मंडळी ते जातात योग साधनेकडे, म्हणजे मुलं इथे जातात जिमला. आता आपण थोडासा ना जिमचा विचार करूया, नंतर आपण योग साधनेचा विचार करूया. जिममध्ये काय असतं की एका रांगेमध्ये असे ते ट्रेडमिल ठेवलेले असतात जिथे आपण रनिंग करतो, आणि तसंच एका रांगेत सायकली असतात. बंद रूममध्ये AC फुल AC चालू असतो, AC मध्ये आपण ते व्यायाम करतो. आता होतं काय, ज्यावेळेला तुम्ही ट्रेडमिलवरती पळतात, चालतात, नंतर पळतात, तोच प्रकार सायकलिंगचा. ज्यावेळेला आपण जोरजोरात ती सायकल चालवायला लागतो किंवा पळायला लागतो, तर साहजिक आहे आपण थकतो, आपली हृदयाची धडधड वाढते. धडधड वाढते म्हणजे नक्की काय होतं, आपलं जे हृदय ते फास्ट लबडब लबडब प्रक्रिया चालू करतं. कारण त्याला माहिती शरीराला आपल्या आता रक्ताची आवश्यकता जास्त आहे. मग रक्ताभिसरण वाढवतं म्हणजे नक्की काय करतं, हृदयाचं काम काय, फुफ्फुसांकडनं शुद्ध रक्त घ्यायचं आणि ते शरीराला पुरवायचं, शरीराकडनं अशुद्ध रक्त घ्यायचं आणि ते फुफ्फुसांकडे शुद्ध होण्याकरता पाठवायचं. फुफ्फुस रक्त शुद्ध कसं करतात, बाहेरचं ऑक्सिजन घेणार आणि आपलं रक्त शुद्ध होणार, म्हणजे आपले श्वासोश्वास वाढतात. ज्या वेळेला आपण फास्ट पळायला जातो त्यावेळेला आपली हृदयाची धडधड वाढते आणि आपला श्वासोश्वास हा फास्ट व्हायला लागतो. आपण जोरजोरात श्वासोश्वास करायला लागतो. जितक्या फास्ट आपण श्वासोश्वास करतो तितक्या फास्ट आपले शरीर शुद्ध होण्याची आपलं रक्त शुद्ध होण्याची प्रक्रिया आपली जोरात पुढे सरकते. आता मला सांगा, जी बंद रूम आहे त्यामध्ये 5-6 जण सायकलिंग करताय, 5-6 जण ट्रेडमिलवरती पळताय, तिथं अजूनही बाकीचे लोक काही ना काही व्यायाम प्रकार करताय, त्या बंद रूम मधनं तुम्हाला किती ऑक्सिजन मिळणार? म्हणजे इतका ऑक्सिजन तुम्ही घेऊन तुमचं शरीर जे काही तुमचे हृदय जे काही तुमच्या शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करते, त्याच्यात तुम्हाला ऑक्सिजन किती मिळतं, म्हणजे शुद्ध रक्त किती मिळतंय, त्याचा विचार आपणच करायला हवा. तोच प्रकार सायकलिंगचा. तेच तुम्ही जर मोकळ्या माळरानावरती गेले सायकल चालवायला किंवा पळायला किंवा रनिंगला, तिथं एकदम फ्रेश वाटतं, कारण तिथं ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आहे. तिथं जर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये गेले, तिथं तुम्ही पळाले, चालले, रनिंग केली, सायकलिंग केली, तरी तिथनं तुम्हाला ऑक्सिजन भरपूर मिळतो. त्यामुळे तेवढा शुद्ध रक्ताचा पुरवठा तुमच्या शरीराला होतो. म्हणजे वेगळा प्राणायाम करायची गरज पडत नाही, हे सगळं त्याच्यातच होऊन जातं. बरोबर आहे? आता ह्याच्यानंतर येतात तिथं काहींना कसं असतं की आम्हाला मसल्स वाढवायचे, मग ते काय बायसेप ट्रायसेप वगैरे जे काय असतील त्यांचे, बायसेप असेल ट्रायसेप असेल बॅक बायसेप वगैरे करतात, मग कधी लेग्स मारतात. मग तिथं काय असतं की तुम्हाला ज्या ठिकाणाचे मसल्स वाढवायचे, बघा हा, ज्या ठिकाणाचे स्नायू वाढवायचे, हाडांच्यावरती स्नायू असतात, जे स्नायू आपल्याला वाढवायचे असतात त्या जागेवरती अतिरिक्त प्रमाणात ताण दिला जातो. तो ताण दिल्यानंतर मग काय होणार, त्या जागेवरती रक्तपुरवठा वाढणार. हृदय काय करतं, त्या जागेवरती रक्तपुरवठा जास्त करतो, कारण तिथं ताण पडलेला असतो. हृदयाचं काम असते जिथं गरज असेल तिथं रक्तपुरवठा ते वाढवतात, शरीर आपोआप हे काम आपलं करायला लागतं. आता तिथं रक्तपुरवठा वाढला मग त्या जागेवरती आपल्याला मसल्स तयार करायचे, म्हणजे काय देणार, प्रोटीनची पावडर देणार. कारण प्रोटीनचं काम आहेच ते, स्नायू तयार करण्याचं काम, स्नायूंचं वाढवायचं काम, मसल्स तयार करायचं कामच प्रोटीनचं आहे. मग आपल्याला जर कधी एखाद्या ठिकाणी, ठराविक ठिकाणी आपल्याला मसल्स वाढवायचे आहेत, अशा वेळेला आपल्याला प्रोटीन दिलं जातं.
बरं, प्रोटीन जर दिलं गेलं तर मग बऱ्याच जणांचं काय असतं की एकदा प्रोटीन घेतलं की मग त्यांना भूक लागत नाही. म्हणजे मग ते बाकीचा आहार टाळला जातो. हां, तुम्ही जर अन्नातनंच प्रोटीन घेत असाल, कारण आपल्या आहारात बऱ्यापैकी प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये उसळी असतील, डाळी-साळी असतील, सातूचं पीठ असेल, थालीपीठ असेल, ह्याच्यात पण सगळे धान्य आहेत थालीपीठामध्ये. म्हणजे आणखी अंडे किंवा काही मांस-मटणचं सूप वगैरे हे जे काय तुम्ही घेणार, त्या सगळ्यातनं आपल्याला प्रोटीन्स मिळतात. पण ते आहारातनं जर तुम्ही प्रोटीन घेतलं, ते योग्यच आहे. पण ज्यावेळेला अतिरिक्त तुम्ही वेगळ्या प्रकारच्या काहीतरी पावडरी घेतात आणि ते प्रोटीन ज्यावेळेला तुम्ही घेतात, त्यावेळेला असं होतं की ते प्रोटीन घेतल्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते. भूक कमी लागली म्हणजे मुळातच आपलं भारतीय अन्न, भारतीय पदार्थ, भारतीय अन्नपदार्थ हे अशा पद्धतीने तयार केलेले आहेत की तुमच्या शरीराला सगळे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स हे सगळं मिळतं, जीवनसत्व. त्याच्यामध्ये तुमचं काय असेल ते व्हिटॅमिन के, आयर्न, कॅल्शियम, सल्फर जे आपल्याला मॅंगनीज वगैरे जे सगळं आवश्यक आहे हे सगळं आपल्या भारतीय अन्न पदार्थांमध्ये आहे. पण होतं असं की तुम्ही प्रोटीनची पावडर घेतली तिथं तुमच्या मसल्स तयार होतात. पण ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची डिफिशियन्सी तुम्हाला आज नाही पण एक 15-20 वर्षानंतर जाणवायला लागते. हां, जर तुम्ही आहारातनं घेतायत ना प्रोटीन तर ते अतिउत्तम आहे. म्हणजे तुम्हाला बाकीच्याही गोष्टी त्याच्याबरोबर मिळतात. फक्त प्रोटीन्स असं भारतीय अन्नपदार्थ म्हणजे आपले कुठलेही अन्नपदार्थ असू द्या. एक पोळी गेली की त्याच्यात फक्त शुगरच असेल का? कार्बोहायड्रेट पण आहेतच की. बाकीच्या गोष्टी आहेतच की. तर आपण शुगरच वाढते म्हणून मग पोळी बंद करतो. बाकीच्याही गोष्टी आहेत. आपल्या प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये असं सिलेक्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये जर कधी मॅंगनीज एवढं असेल, सल्फर एवढं असेल, पोटॅशियम एवढं असेल, कॅल्शियम एवढं असेल, ह्या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणामध्ये त्याच्यात असतात अन्नपदार्थांमध्ये. फक्त ते अन्नपदार्थ कसे घ्यायचे हे आपल्याला त्या त्या पद्धतीने सेट केलं पाहिजे. का की आपल्या शरीराची गरज कुठली आहे याच्यावरती ठरवून. मग आता जिममध्ये जर कधी तुमच्या जिममध्ये जर कधी योग्य डायटिशियन असतील, ट्रेनर असतील, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी गेलेले आहेत असं समजायचं. बरोबर आहे ना? आता आपण थोडंसं वळूया योग साधनेकडे. योग साधनेमध्ये काय केलं? मुळात अष्टांग योग जे सांगितलेले आहेत पतंजली ऋषींनी. त्या अष्टांग योगमध्ये तुमचे आसन, ध्यान, धारणा, बंध, मुद्रा या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर मग रिलॅक्सेशन वगैरे हे सगळं दिलं जातं. आता होतं असं की बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी जे माझ्या बघण्यात आलेलं आहे, की 2-4 आसनं आले किंवा काही ठराविक आसनांचे प्रकार आले. म्हणजे तेच समजतात की आम्ही योगा ट्रेनर झालो, आम्ही योगाचे आसनं घ्यायला मोकळे किंवा योगाचे क्लासेस घ्यायला मोकळे. पण असं नसतं. मुळातच काय आहे ना, की ज्यावेळेस तुम्ही योगाचे आसनं घेतात किंवा योगाचे क्लासेस घेता, योग वर्ग सुरू करतात. त्यामध्ये पण काही जणांचं मी बघते, काही अपर बॉडी करतात, काही लोअर बॉडी करतात. हा प्रकार सुद्धा चुकीचा आहे. आपल्या शरीरात ज्या संस्था आहेत, पचन संस्था, श्वसन संस्था, मज्जारज्जू संस्था, या ज्या काही संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांना ठराविक प्रमाणामध्ये ताण दिला जातो. त्यांचं कार्य संतुलित केलं जातं. जर त्यांचं कार्य बिघडलेलं असेल, तर ते कार्य तुमचं संतुलित करण्यासाठी, व्यवस्थित करण्यासाठी जे काही आसनं दिले जातात, काही प्रकारचे बंध असतात, काही मुद्रा असतात, या सगळ्या व्यवस्थित तुमच्या त्या आठवड्याभराच्या योग साधनेमध्ये बरोबर त्या साच्यामध्ये त्या बसवल्या जातात. कारण आसनं भरपूर आहेत. 8 प्रकारचे तुमचे प्राणायाम आहेत आणि हे सगळे तुमचे कसे त्या त्या पद्धतीने ते सेट केले जातात, की आज हे घेतलं तर उद्या ते घ्यायचं. उद्या जर ते घेतलं तर परवा ते घ्यायचं. अशा पद्धतीने ते म्हणजे तुमच्या ज्या शरीरातल्या ज्या काही संस्था आहेत, त्या संस्था रोजच्या रोज क्लीन केल्या जातात. म्हणजे तुम्हाला त्या संस्थांचा आजार होत नाही. मग प्रत्येकाला बघा ना, तुम्ही कधी कोणाला मूळव्याधचा त्रास असतो, कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, कोणाला सांधेदुखी असते, कोणाला श्वास घ्यायला त्रास होत असतो, श्वसन संस्थेचा, कोणाला टीबी असतो, कोणाला ब्रॉन्कायटिसचा त्रास असतो, कोणाला अस्थमा असतो. हे सगळे जे तुमचे वेगवेगळ्या काहींना स्लिप डिस्कचा त्रास असतो, काहींना आपलं याचा स्पॉन्डिलिसिसचा त्रास असतो. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रमाणात साहजिक आहे. आता आपली जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आजार हा कमी अधिक प्रमाणात असतो. पण जर का तुम्ही योग साधना केली तर त्या पद्धतीचे सगळे आसनं दिले जातात आणि ते जर आसनं तुम्ही रोजच्या रोज करत गेले तर तुमचे आजार हे आपोआप बाजूला पडतात. आणि थोडक्यात काय तर तुमची इम्युनिटी वाढते. तुमची जी प्रतिकार क्षमता आहे शरीराची ती सुधारते. आणि हे सगळं करताना याच्यामध्ये तुम्हाला जर कधी ॲनिमियाचा प्रॉब्लेम असेल, काही असेल, तर तुमचे जे योग टीचर आहेत ते तुम्हाला बरोबर त्या पद्धतीने तुम्हाला ते सांगतात, की तुम्हाला कुठला आहार घ्यायचा आहे आणि कुठला आहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. आसनांच्याही बाबतीत तेच आहे. काहींना सगळ्यांना सगळेच आसनं चालतात असं नाही. एखाद्याला आत्ता समजा
कमरेमध्ये गॅप आले, 2-3 गॅप आलेत आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं पश्चिमोत्तानासन करा, तर ती व्यक्ती तर पूर्णच कामात जाणार. असं नाही ना चालत. पहिले त्या जागेची कार्यक्षमता सुधारू द्यायची, नंतर ते आसन केलं तर ते चालेल. डायरेक्ट तुम्ही त्याला दिलं तर ती व्यक्ती कमरेतनं बसूही शकणार नाही आणि कमरेतनं जाणार पूर्ण. म्हणून तुमचे जे योग टीचर आहे, एकतर पहिली गोष्ट ते सर्टिफाईड योगा टीचर असले पाहिजेत. दुसरं म्हणजे त्यांना शरीरातल्या सर्व संस्थांची माहिती असली पाहिजे. जेणेकरून जर तुम्हाला कुठला आजार असेल, तर ते बरोबर त्याच पद्धतीने तुमच्याकडनं आसनं करून घेणार आणि त्याच पद्धतीने तुमच्याकडनं आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा जे काय आहे, त्या पद्धतीने करणार. इव्हन डिप्रेशनमध्ये जरी व्यक्ती असेल, तरी त्यांना जर तुम्ही रिलॅक्सेशन दिलं, त्यांना जर कधी तुम्ही शवासनामध्ये योग्य प्रकारे सूचना दिल्या, तर ती व्यक्ती डिप्रेशनमधून सुद्धा बाहेर येते. परंतु हे सगळं कसं, की योग्य प्रकारे तुमचा योग टीचर, ज्याला आपण म्हणतो योगा टीचर, योग वर्ग घेणारे व्यक्ती, योग गुरु जे तुमचे व्यवस्थित असतील. कारण कसं आहे, योग गुरु निवडताना सुद्धा तुम्ही त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे का, त्याला सगळं संस्थांची माहिती आहे का, याच्या आधी त्याने कुठे योगा क्लासेस घेतलेत का, किंवा त्यांचे याच्या आधीचे जर कधी योगा क्लासेस त्यांनी घेतले असेल तर तिथलं त्यांचं आपण थोडासा बायोग्राफी चेक करायची आणि नंतरच योग वर्गांना तुम्ही ॲडमिशन घ्या. डायरेक्ट घेऊ नका. हा झाला तुमचा योगाचा प्रकार. जसं तुम्हाला मी बोलले की योगामध्ये सगळं घेतलं जातं. बंध, मुद्रा, प्राणायाम, शिथिलीकरण हे सगळं त्यामध्ये होतं. त्यामुळे योग करणारे जे व्यक्ती असतात ना, हे शक्यतोवर चिडचिड करत नाही. कारण कसं आहे, तुमच्याकडनं जसा स्नायूंना ताण दिला जातो, सूर्यनमस्कार घेतले जातात, तुम्हाला शिथिलीकरण दिलं जातं, हे सगळं ज्यावेळेला घेतलं जातं ना, तर त्या पद्धतीने ती व्यक्ती एकदम शांत होते. म्हणजे योग साधनेमध्ये काय असतं, शरीरावरती नाही, मनावरती सुद्धा व्यायाम घेतले जातात. त्यामुळे शक्यतोवर योग करणारी व्यक्ती ही चिडचिड करत नाही. जिमच्या बाबतीत हे मी सांगू शकत नाही, जिम करणाऱ्यांच्या बाबतीत. पण योग करणारी व्यक्ती ही चिडचिड करत नाही, हे तितकंच खरं. म्हणून आता कसं आहे, की काही जण आणि जे लोक सकाळी सकाळी फिरायला जातात, चालायला जातात, अतिउत्तम. कारण सकाळचा तेवढा त्यांचा ऑक्सिजनचं कलेक्शन होतं. तुमचं चालण्यामुळे तुमची चयापचय क्रिया चांगल्या पद्धतीने कामं करते. त्यामुळे जर सकाळी सकाळी फिरायला जात असाल, खूप चांगली गोष्ट आहे. शक्य नसेल, मग ते ज्यांना सायकलिंग करणं शक्य आहे, ज्यांना पळायला जाणं, फिरायला जाणं शक्य आहे, त्यांनी ते करावं. ज्यांना नाहीच शक्य, त्यांनी शक्यतोवर योग वर्गांना ॲडमिशन घ्यावं. आता जर आपण बघितलं जिमच्या बाबतीत, जसं मी तुम्हाला बोलले काही ठिकाणी ट्रेनर असतात, डायटिशियन असतात. तसंच आता बऱ्याचशा जिममध्ये पॉवर योगा सुरू केलेला आहे. तिथं आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस तुमच्याकडनं योगासनं करून घेतले जातात. कारण योगासनं हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. जसं आपण म्हणतो ना, भगवद्गीता प्रत्येकाने वाचली पाहिजे, तसं मी म्हणेल योगासनं हे प्रत्येकाने केले पाहिजे. जेणेकरून ते तुमच्या शरीरावर, मनावर या दोघं गोष्टींवरती ते तुमचं नियंत्रण आणतात. तुम्हाला त्यांच्यावरती संस्कार केले जातात. कारण एखादी गोष्ट जर मनाविरुद्ध झाली, तर जिम करणारी व्यक्ती ती स्वीकारेल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण योग करणारी व्यक्ती ती स्वीकारते. मनाविरुद्धच्या घटना सुद्धा स्वीकारता आल्या पाहिजेत. ऍडजस्टमेंट प्रत्येकाला करावी लागते, पण ते कोणी स्वीकारतं, कोणी नाही स्वीकारत. पण योग करणाऱ्या व्यक्ती ते सहज आत्मसात करतात आणि सहज ते अगदी स्वीकारतात की ठीक आहे, आपल्या नशिबात नव्हतं, सोडून देतात. पण जिमच्या बाबतीत या गोष्टी मी नाही सांगू. म्हणून एक आहे की तेच मी तुम्हाला बोलली की जर कधी जिम मध्ये सुद्धा आता पॉवर योगा सुरू केलेला आहे, तिथेही या गोष्टी आता केल्या जातात. त्यामुळे जिमला जायचं की योग साधनेला जायचं, हे ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवायचं. कारण आपल्या जवळ योग वर्ग आहेत का की नाहीये. आता बऱ्याच ठिकाणी कसं आहे की जिथं मोकळे मैदान आहेत, तिथं ओपन जिम चालू केलेले आहेत बघा. तिथं काही साधनं ठेवलेली आहेत, तिथं ओपन जिम चालू केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. ते अतिउत्तम. थोडा वेळ फिरायचं, 2-3 चक्कर फिरायचं आणि तिथं ओपन जिम मध्ये थोडेफार तुम्ही ते जे काही साधनं दिलेले आहेत ते वापरायचे आणि मग घरी यायचं. घरी आल्यावरती थोडंसं 5 ते 10 मिनिटं तुम्ही शवासन करायचंय आणि त्याच्यानंतरच तुम्ही कामाला लागायचं. कारण ज्या वेळेला आपण शरीराला खूप ताण दिला जातो, त्यावेळेला शिथिलीकरण, झोपणं हे खूप आवश्यक असतं. त्यामुळे जर तुम्ही ओपन जिममध्ये जात असाल, फिरायला जात असाल, पळायला जात असाल, सायकलिंग करायला जात असाल, तर सगळं करून आल्याच्या नंतर घरी आल्यावरती कमीत कमी 5 ते 10 मिनिटं पहिले झोपायचं, आराम करायचा आणि नंतर मग उठून तुम्ही आपल्या रोजच्या कामाला लागायचं. जिमला जाणाऱ्यांसाठी अजून एक मुद्दा, सगळ्यात पहिले आपण जिम जॉईन करतो त्यावेळेला आधी हे लक्षात ठेवा की आपण बॉडी बिल्डअप करण्यासाठी जिम जॉईन केलेला आहे की आपल्या हेल्थसाठी.
कारण कसं आहे की आठवड्यातले 3 ते 3.5 तास व्यायाम पुरेसा असतो किंवा दिवसातले 30 ते 40 मिनिटं व्यायाम केला की पुरेसा असतो. पण जे लोक जिमला जातात ते 2 तास व्यायाम करतात. 1.5 ते 2 तास ते जिममध्ये घालवतात. मग होतं काय? 7-8 तासाचा तुमचा ऑफिस वर्क असेल किंवा कॉलेज असेल ते होणार. त्याच्यानंतर येण्या-जाण्यात तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये वेगळा वेळ जाणार. परत 2 तास तुम्ही जिममध्ये घालवणार. 8 तासाची झोप होते का पूर्ण? ठीक आहे, 8 तासाची झोपही झाली. बाकीच्या गोष्टींचं काय? मग आधी हे ठरवा की तुम्ही हेल्थसाठी जिम लावलेलं आहे. जर तुम्ही तुमच्या हेल्थसाठी जिम लावलेलं असेल, तर किती ताण स्नायूंना द्यायचा हे आपण ठरवायचं. कारण 30-40 मिनिटं जरी ताण दिला स्नायूंना तरी आपली हेल्थ व्यवस्थित राहते. अतिरिक्त ताण दिलं जर आपलं ते प्रोफेशन असेल, जे लोक बॉडी बिल्डअप करतात त्यांच्यासाठी ते त्यांचं प्रोफेशन आहे. त्यामुळे त्यांना तेवढा वेळ वर्कआउट करणं गरजेचं आहे आणि तेवढं प्रोटीन इनटेक करणं गरजेचं आहे. तर ज्या लोकांनी हेल्थसाठी जिम जॉईन केलंय, याचा आधी त्यांनी स्वतः विचार करायचा आणि मग ठरवायचंय की आपण किती वेळ जिममध्ये राहायचंय किंवा किती आपल्या स्नायूंना ताण द्यायचा किंवा किती प्रोटीन वरून घ्यायचंय. तर माझ्या मते तुम्हाला लक्षात आलंच असेल, जिमला जायचं, योगाला जायचं, की पळायला जायचं, की चालायला जायचं, की ओपन जिमला जायचं, हे आता आपण ठरवायचंय. तर आजच्या भागात एवढंच. बोलूया, परत भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. निरोगी राहा, स्वस्थ राहा.